फ्लोराईड ऍप्लिकेशन म्हणजे काय असतं? सो मला हे उदाहरण देऊन सांगायला आवडेल, की जसं आपलं जर नाण्यांचं स्टॅक केलं, की कॉइनचं स्टॅक केलं जर, तर ते जसं एकावर एक असतं. त्याच्यातला एखादा थोडाफार हलला तर लगेच काही ते कोसळणार नाही. म्हणजे लगेच काही ते पडणार नाही. पण जर बरेचसे निघाले त्यातनं, तर मात्र ते तुटू शकतं. तर तसंच आपला जो इनॅमल आहे दातांचं, ते पण स्टॅक ऑफ मिनरल्स आहे. म्हणजे मायक्रोस्कोपिक लेव्हलला आपण बघितलं तर दॅट इज अ स्टॅक ऑफ मिनरल एकावर एक रचलेलं आहे. आणि मग त्यातनं एखाद दुसरा निघाला तर लगेच आपल्याला दिसत सुद्धा नाही, कळत सुद्धा नाही आणि लगेच खड्डा पण पडत नाही, म्हणजे कॅव्हिटी होत नाही. पण जर अशा वेळेस जर तुम्हाला फ्लुराईड ऍप्लिकेशन केलं त्या मुलाला, तर ते जे निघालेलं पार्ट आहे तर तो बंद होऊ शकतो किंवा त्याचा सबस्टिट्यूट तिथे फॉर्म होऊन ते त्याला ब्लॉक करून परत स्ट्रॉंग बनवू शकतो. सो दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे गेलेलं स्ट्रक्चर डिमिनरलायझेशन झालेलं तिथे जर परत येऊ शकत असेल तर ते फ्लुराईड ऍप्लिकेशनमुळे येतं. आणि हे डेंटिस्टकडे जाऊन तुम्हाला 6 महिन्याला करायला लागतं. मी माझ्या पेशंटला घरी पण फ्लोराईड एक ऍप्लिकेशनचं जेल देते. ते तुम्ही बेड टाईमला मुलांना देऊ शकता जर तुमची कॅव्हिटी होण्याचं प्रमाण जास्त असेल तर. आणि अजून एक गोष्ट म्हणजे हे फक्त मिल्क टीथलाच करता येऊ शकतं. एडल्ट टीथला यू कॅनॉट यूज दिस. सो लहान मुलांसाठी ह्याचा नक्की फायदा करून घेतला पाहिजे.